नमस्कार। मैं उमेश मोहड़, शारीरिक शिक्षण शिक्षक जीवन विकास विद्यालय उमरेड। आप सभी का आज के वीडियो में स्वागत करता हूं। मराठी अक्षर भारती इयत्ता 9वीं भाग 1 पूरी तरीके से हो चुका है। भाग 2 गद्यांश 5 व्यायामाचे महत्व आज सिखाने जा रहा हूँ। मित्रों, व्यायामाचे महत्व यह शारीरिक शिक्षा के अंतर्गत आता है और शारीरिक शिक्षा यह मेरा फेवरेट सब्जेक्ट है। मुझे यह विषय पढ़ाते हुए बहुत आनंद हो रहा है। गद्यांश 5 कविता का नाम है व्यायामाचे महत्व। संत कवि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने इस कविता के अंतर्गत बहुत सारी विशेषताएं हमें व्यायाम के बारे में बताई हैं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यायाम किती महत्त्वाचा आहे त्याचे महत्त्व या कवितेमध्ये संत कवी तुकडोजी महाराजांनी अतिशय सोप्या आणि सरळ शब्दामध्ये मांडलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपले मन आणि शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची नित्यंत आवश्यकता है, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे। आप लोगों को अच्छी तरीके से मालूम है कि व्यायाम के फ़ायदे क्या होते हैं। व्यायाम करने से या व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहे हे पिळदार बनतात, बळकट होतात, तंदुरुस्त होतात। संपूर्ण शरीरात रक्ताभिसरणाची जर क्रिया आहे ती व्यवस्थित जर झाली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही, आपली प्रकृती ठणठणीत राहते, अपनी तबीयत अच्छी तरीके से रहती है, आपले शरीर निरोगी रहते, हम सुदृढ़ रहते हैं, स्वस्थ रहते हैं, आपले शरीर ऊर्जावान होते। जे विश्वामध्ये जी वैश्विक एनर्जी आहे त्याला आपण स्पिरिच्युअल एनर्जी म्हणतो किंवा कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती सर्वात जास्त ओढण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये जास्त असते। शरीर ऊर्जावान होने से या शरीर ऊर्जावान झाल्याने आपले आरोग्य उत्साही आणि उत्तम रहते। हमारा शरीर उत्साही पूर्वक और उत्तम रहता है। इसीलिए कहते हैं कि साउंड माइंड इन ए साउंड बॉडी, यानी कि स्वस्थ शरीर में ही स्वस्थ मन रह सकता है, ऐसी एक कहावत है। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कमी अक्षरात जर तुम्हाला सांगायचं झालं तर उत्तम आरोग्य ही दीर्घायू जीवनाची गुरुकिल्ली आहे। उत्तम आरोग्य कोणत्याही आजाराला खतपाणी मुळात देत नाही आणि उत्तम आरोग्य ही माणसाची सर्वात मोठी दौलत है। हेल्थ इज़ वेल्थ, हम लोग कहते हैं ना, हेल्थ इज़ वेल्थ, आपने सुना ही होगा। सुख और शांति हमें अगर उसका यूज़ सही तरीके से करना है, सुख आणि शांती उपभोगायची असेल, विद्यार्थी मित्रांनो, चांगले स्वास्थ्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। फक्त श्रीमंती काहीच कामाची नसते, यानी कि रिच जो हम कहते हैं, रिच पर्सन जो होता है, बनना कोई बड़ी बात नहीं है, हर कोई बन सकता है, लेकिन अच्छा उत्तम स्वास्थ्य रखना ये बहुत बड़ी बात है। म्हणूनच आरोग्य सुदृढ़ असणे फार गरजेचे आहे। हमारा स्वास्थ्य सुदृढ़ रहना बहुत आवश्यक है। चांगले आरोग्य असल्यास मन प्रसन्न राहून आपण उत्साही राहतो आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण चांगल्या पद्धतीने उपभोग करून घेऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या गद्यात संत कवी तुकडोजी महाराजांनी व्यायामामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होतात आणि कोणते कोणते नुकसान होतात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, नियमित व्यायाम करणाऱ्यांनी किंवा करणाऱ्यांचे जे शरीर आहे ते मजबूत होत असते। मजबूत यानी उनके बहुत स्ट्रांग रहता है, शरीर फ्लेक्सिबल रहता है, लवचिकता रहती है, चपड़ता। जैसे चित्ता देखा होगा आपने, चित्ते के बारे में सुना होगा, चित्ता कितना फुर्तीले इसे दौड़ता है, यानी चपड़ता है, यानी फुर्तीलापन, यानी कि वो 1 मिनट के अंदर में बहुत दूरी तय कर लेता है। चित्ते जैसा कोई तेज नहीं दौड़ता है। और हिरन जैसी चपलता, यानी कि जिसको इमीडिएटली हम लोग करवट बदल लेते हैं, यह खो खो के अंतर्गत बहुत सही तरीके से चपलता का इस्तेमाल होता है। सहनशीलता, यानी कि एंड्योरेंस कैपेसिटी अगर डेवलप करना है तो हमें ज़्यादा से ज़्यादा मात्रा में उसकी फ्रीक्वेंसी बढ़ानी पड़ती है एक्सरसाइज से, उससे हमें हमारे बॉडी के अंदर में एंड्योरेंस कैपेसिटी डेवलप होती है। यानी 4S क्वालिटी डेवलप करना है, स्ट्रेंथ, स्टेमिना, स्पीड, एजिलिटी, पावर।
एंड्योरेंस क्या मतलब होता है? चिवटपना, यानी टिक कर रहने की क्षमता, और फोर्स और ताकत, और साथ साथ में शक्ति, पावर, ये सब क्रियाएं हमारी व्यायाम के अंतर्गत में डेवलप होती है। यह किस तरीके से हमारे संत कवि राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज ने इस व्यायाम के महत्व इस पाठ के अंदर अपना गद्यांश के अंतर्गत हमें समझा के बताए हैं। विद्यार्थी मित्रों, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज का जन्म 1909 में हुआ था। उनका मानिक बंडोजी इंगड़े उर्फ ठाकुर, ऐसा उनका पूरा नाम था। इन्होंने अपने समय में एक संत कवि कहलाए, समाज सुधारक थे। अंधश्रद्धा, जाति भेद, धर्मभेद, इन जैसे समाज विघातक बातों पर इन्होंने हल्ला किया है और देशभक्ती, अहिंसा एवं आत्मसंयम यांचे धडे त्यांनी गावागावातून दिलेले आहे। एक लोकशिक्षणाचं कार्यसुद्धा यांनी केलेलं आहे। साथ साथ में गुरुदेव सेवा मंडल की स्थापना भी इन लोगों ने, इन संतों ने जगह जगह पर की है। विद्यार्थी मित्रों, इसीलिए इनको इनके कार्य से राष्ट्र संत की उपाधि देकर इनका गौरव किया गया है। अनुभव सागर, भजनावली, सेवा, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादि किताबें भी इन्होंने प्रकाशित की है। शिक्षण, भेदाभेद एवं अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव, इनके बारे में इन्होंने समाज के लिए एक आह्वान किया। अज्ञानी जनता के लिए वात्सल्ययुक्त भूमिका से लोकशिक्षण इनको दिया है। एवं उन्होंने ग्राम गीता यह ग्रंथ लिखा है, जो आज भी ग्रामीण भाग में सम्मान के साथ में पढ़ा जाता है। ऐसे हमारे महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, इन्होंने मानवीय जीवन में व्यायाम का महत्व क्या होता है यह प्रस्तुत कविता से बताया गया है। आपको इसके बारे में सविस्तर जानकारी रखना है। कविता के पहली पंक्ति में लिखा है, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरि। इसका मतलब यह है कि व्यायाम अगर हम लोग नियमित करते हैं तो हमारा स्वास्थ्य अच्छा रहता है। वह हमारे लिए एक मित्रता की तरह होता है, यानी कि आपलं आरोग्याचा मित्र आहे व्यायाम। आणि हे सूत्र सदैव ध्यानात ठेवावे असं कवी या ठिकाणी सांगत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळस आपल्या जीवनामध्ये वैरीसारखं काम करतं। वैरी याने शत्रुत्व, वैरी म्हणजे शत्रुत्व, आणि आळस करणे याने की आलस्यता, यानी की कंटाळा करणे। आळस म्हणजे कंटाळा करणे। आळस वैरी मानिला सर्वत्र, यानी कि सभी जगह, हर दिशा में, चहू दिशा में आळसाला काय म्हटलं जातं? शत्रू समजलं जातं आहे। म्हणून माणसाने कधीही आळस करू नये। आळस केल्याने आपल्या जीवनाचा विकास खुंटतो। या ठिकाणी कवीला असं समजून सांगायचं आहे या पंक्तीमध्ये। व्यायामविन सात्विक भोजन, व्यायामविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची। यानी कि हम नियमित व्यायाम करने से हमारा जो सात्विक भोजन करते हैं वो अच्छी तरीके से पचन होता है। म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जे नियमित व्यायाम करतो त्याच्यामुळे आपण जे अन्न खातो ते अन्न सात्विक अन्न पचते। परंतु जर व्यायाम केला नाही तर सात्विक भोजनसुद्धा तेही मारी विकारी होऊन, यानी की सात्विक भोजनसुद्धा केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला विकार म्हणजे विकृती निर्माण करू शकते। विकारी यानी विकृती। व्यायामे होय अग्निदीपन, व्यायामे होय अग्निदीपन, यानी की जर आपण नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये जे ज्वलाग्नी आहे ते, ज्याला चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम सिस्टम ज्याला म्हणतो आपण, ती चयापचय क्रिया चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये होते आणि आपण जे काही
सात्विक अन्न ग्रहण करतो ते अन्न पचायला सहजच सोपे जाते आणि अन्न पचन सहजची म्हणजे अन्न पचायला सहज एकदम सोपे जाते. म्हणून व्यायामविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची असे या पंक्तीमध्ये संत कवीने समजावून सांगितले आहे. व्यायामे जडत्व जाई दुरी व्यायामे अंगी राहे तरतरी रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. या पंक्तीमध्ये या ओवीमध्ये संत कवींनी सांगितलेलं आहे की व्यायामाने आपल्या शरीरामधले जडत्व म्हणजे सुस्ती, व्यायाम केल्याने नियमित व्यायाम केल्याने आपलं जडत्व म्हणजे सुस्ती दूर होते. व्यायामाने शरीरामध्ये एक फुर्तीलापण तरतरीपण अंगामध्ये येतं आणि आपल्या शरीरातील रक्ताची व्यवस्था जे रक्ताभिसरण संस्था आहे ते उत्तम चालत असते, ज्यामुळे आपलं शरीर जर्जर राहत नाही आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण सर्वांगाला सजीवपण येत असतं आणि आपल्या विचार आचारांना एक चांगलं खतपाणी मिळत असतं असं या ठिकाणी कवीला या ओवीमध्ये सांगायचं आहे. चौथ्या कडव्यामध्ये संत कवी तुकडोजी महाराज सांगत आहेत, व्यायामाने सशक्त स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायू व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. कवींना या ठिकाणी सांगायचं आहे की जर नियमित व्यायाम आपण केला तर आपले स्नायू सशक्त होतात, मजबूत होतात. व्यायामामुळे मानवाचं आयुष्य हे दीर्घायू होत असतं. जर आपण व्यायाम नियमित केला नाही किंवा व्यायाम केलाच नाही तर आपलं जे शरीराचं जे संतुलन कफ वात आणि पित्तामुळे आपल्या शरीराचं संतुलन राहते, ते संतुलन बिघडून आपण जर्जर होऊन जातो. आपल्याला व्याध्या जडतात, जसं सर्दी खोकला होणे किंवा पित्त वाढणे, ॲसिडिटी वाढणे किंवा शरीरामध्ये पोटामध्ये गॅसेसचा प्रॉब्लेम निर्माण होणे, हे सर्व व्यायाम न केल्याकारणाने आपल्याला असे आजार जडतात. आपलं अन्नपचन म्हणतात ना की आपलं जे पोट आहे हे बिमारीचं माहेरघर आहे, म्हणून सर्व आजार जे निर्माण होतात ते आपल्या पोटामध्ये निर्माण होतात. त्यामुळे आपलं अन्नपचन जर बिघडलं तर वात कफ पित्तांचं संतुलन बिघडतं आहे आणि त्यामुळे आपल्याला व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपलं अल्पायू निर्माण होते. अल्पायू म्हणजे कमी आयुष्य असणे. जर नियमित व्यायाम केला तर आपला मनुष्य हा दीर्घायू होत असतो आणि आपल्याला कुठलेच आजार होणार नाही. आता कोरोनाची स्थिती चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण नियमित वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्किपिंग किंवा वेट ट्रेनिंग वगैरे आपण हे एक्सरसाइज केल्या किंवा सूर्यनमस्कार केला किंवा प्राणायाम केला किंवा योगासनं केलीत तर आपलं आयुष्य हे दीर्घायू राहील आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची बिमारी राहणार नाही. आपण व्यायामाने सशक्त राहू, आपलं आयुष्य वाढेल आणि आपली मनस्थिती पण चांगली राहील आणि त्या व्यतिरिक्त आपलं जीवनामध्ये जिवंतपणा येईल मित्रांनो. म्हणून आपण नियमित व्यायाम केला पाहिजे असं या ठिकाणी कवींना या ओवीमध्ये सांगायचं आहे. संत कवी तुकडोजी महाराजांनी शेवटच्या कडव्यामध्ये आखरी के पंक्ति में यह कहा गया है, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. संत कवी तुकडोजी महाराजांना या शेवटच्या पंक्तीमध्ये हे सांगायचं आहे की आपण जर नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती, प्रतिरोधक शक्ती म्हणजे जे रोगाला अवरोध निर्माण करणारी शक्ती आपल्या शरीरामध्ये, ज्याला व्हायटल एनर्जी म्हणतो किंवा जैविक ऊर्जा असं म्हणतो किंवा कॉस्मिक एनर्जी ओढण्याची क्षमता अशाच व्यक्तीमध्ये जास्त असते. आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्या व्यतिरिक्त स्वावलंबी बनण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असते, म्हणजे तो दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. स्वावलंबन याने स्वतःचे कार्य स्वतः करणे म्हणजे ही क्षमता त्यामध्ये विकसित होते. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. नियमित जर आपण व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती वाढते. स्फूर्ती वाढल्याने आपण कुठलेही कामं करण्यासाठी तत्पर असतो. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे तारुण्याचे 3 प्रकार: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता.
आपण आपल्या व्यायामामुळे आपण आपल्या कार्यामध्ये तत्पर असतो, तेजस्वी असतो. आणि अशा प्रकारचं जर आपण नियमित व्यायाम करून जर आपण तपस्या केली तर आपलं कार्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये सुधारते आणि आपण स्वावलंबी बनतो. विद्यार्थी मित्र, दुसऱ्यांवर आपण अवलंबून राहत नाही. अशा प्रकारे या मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी व्यायामाचं महत्त्व पूर्ण झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 1, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृती बंद पूर्ण करा. तर व्यायामाचे फायदे काय काय होतात ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 2मध्ये चूक की बरोबर ते लिहा असं सांगितलेलं आहे. व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. चूक आहे की बरोबर है? तो व्यायाम सभी के लिए उपयुक्त है, यानी कि ये बराबर है. व्यायामाने जडत्व वाढते, यह गलत है. व्यायामाने स्फूर्ती येते, म्हणून व्यायामाने जडत्व वाढते हे चूक आहे. व्यायामाने स्नायू अशक्त होतात, तर हे चुकीचं आहे. व्यायाम करने से स्नायू सशक्त होते हैं, अशक्त नहीं होते. तो यह भी वाक्य चूक आहे. व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते, हे अगदी बरोबर, 100% बरोबर आहे. मग व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा पाठ समाप्त झालेला आहे. आपल्या नोटबुकमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरं लिहून काढायची आहेत आणि नियमित त्याचं वाचन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला जेवढेही कविता आणि पाठ शिकविलेली आहेत त्यांचं तुम्ही एक वहीमध्ये लिखाण करून मला प्रत्यक्ष माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे.